कोणे एकेकाळी एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याने आपल्या व्यापारातून खूप पैसे मिळवले होते. आता तो त्या पैशामधून एक मंदिर बांधू इच्छित होता. त्याने ठरवले की मंदिर बांधण्यासाठी सगळा खर्च आपण करायचा. मंदिर बांधण्यासाठी खूप पैशांची आवश्यकता होती. अखेर त्याने आपले दागिने विकून पैसे जमवले. नंतर त्याने त्या मंदिराचा खूप सुंदर नकाशा तयार करून घेतला. मंदिर बांधण्यासाठी दूरवरून कुशल कारागिरांना बोलवले गेले. एक सुंदर, भव्य आणि रम्य मंदिर बांधण्याचे काम वेगात सुरू झाले. काही दिवसातच खूप सारे मूर्तिकार, कामगार, दगड फोडणारे सुतार असे कारागीर एकत्र आले. अशा प्रकारे तिथे अनेक लोक एकत्र झाले. जोपर्यंत मंदिर बांधून होत नाही तोपर्यंत कारागिरांना तिथेच थांबवायचे होते. व्यापाऱ्याने त्यांच्यासाठी आणि खाण्याची तात्पुरती सोय केली होती. जागेच्या परिसरात लोक काम करत होते. सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. त्या श्रीमंत व्यापाऱ्याची अशी इच्छा होती की त्या मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. परंतु त्याच्या कामामध्ये एक अडथळा वारंवार येऊ लागला. जवळच्या जंगलांमधून काही माकडे कारागिरांच्या कामामध्ये अडथळा आणू लागली. माकडे कारागिरांना बघून खायला मिळेल या आशेने येऊ लागली. सर्व कारागीर माकडांना तिथून पळवून लावू इच्छित होते, पण माकडे खूपच मस्तीखोर आणि चलाक होती. कितीतरी वेळा माकडे कारागिरांच्या जेवण सुद्धा पळवून नेऊ लागली. कधी ते काही वेळांसाठी तिथून निघून जात आणि झाडांच्या फांद्यांवर किंवा दगडांच्या मागे लपून बसत. ते कारागिरांना बघून विचित्र हावभाव करत आणि चिडवत. माकडे संधी मिळताच पळवलेले अन्न खाऊन मजा मस्ती करायचे. तिथे काम करणारे कारागीर माकडांच्या या गटांमुळे खूप चिंतित झाले होते. माकडांमुळे कारागिरांना काम करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत सर्व कामगार मिळून फटाके घेऊन आले. जेव्हा माकडे तिथे येत तेव्हा ते त्यांना घाबरवण्यासाठी फटाके लावत असत. यामुळे माकडे झाडांवर पळून जाऊ लागली. काही दिवसांनंतर माकडे इतकी वैतागली की त्यांनी जंगलात परत जाण्याचा निर्णय घेतला. माकडे जंगलात पूर्णपणे सुरक्षित होती. जंगलामध्ये कोणीही माणूस फटाके वाजवून त्यांना घाबरवत नव्हता. दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात माकडे दिसणे बंद झाले. सर्व कामगिरांना सुटकेचा निश्वास सोडला आणि ते कामाला लागले. लवकरच दुपार झाली. सर्व कामगार आपापली हत्यारे आणि सामान ठेवून जेवायला निघून गेले. एक सुतार लाकडाचा ओंडका मधून चिरत होता. ओंडका कापण्यासाठी तो करवतीचा वापर करत होता. जेव्हा दुपारपर्यंत काम पूर्ण झाले नाही, त्याने लाकडाचा एक तुकडा त्या अर्ध्या चिरलेल्या भागामध्ये पाचर म्हणून अडकवून ठेवला. दुपारी तो जेवायला गेला. माकडांच्या टोळीतून मागे राहिलेले एक माकड खूप आश्चर्याने हे सगळे पाहत होते. ते माकड निर्बुद्ध होते. त्याला भीती माहीतच नव्हती. माकडाने विचार केला की तो आरामात ओंडक्यापाशी जाऊ शकतो. माकडाने तिथे काही हत्यारे आणि दगड उचलले आणि त्याच्याशी खूप खेळू लागला. खेळता खेळता त्याला ओंडक्यातील पाचर दिसली नाही. त्याने पाचर कधीही यापूर्वी पाहिली नव्हती. माकडाला कळले नाही की ते काय करत आहे, म्हणून तो ओंडक्यावर उडी मारू लागला. माकडाला ओंडक्यामधील पाचर काढायची होती, पण जमत नव्हते. नंतर त्याने आपला पाय ओंडक्याच्या फटीत ठेवला आणि जोर लावला. अशा प्रकारे त्याने पाचर ओढून काढली, पण त्याचा पाय त्या अर्ध्या चिरलेल्या ओंडक्यांमध्ये अडकला. तो खूप जोरात ओरडला, पण तिथे कोणीही नव्हते. सर्व कामगार जेवायला गेले होते. ते सर्व परत येईपर्यंत मूर्ख माकडाने ओरडून ओरडून जीव गमावला. अशा प्रकारे माकडाची मस्ती त्याला खूप महागात पडली.